श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या या आम्ही समर्थांची लेकरे या चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एक मी अशी खास सेवा घेऊन आली आहे, जी फक्त आपण अमावास्येलाच करतो. आणि प्रखर पितृदोषावरील ही सेवा प्रत्येकाने करावी. अतिशय साधी आणि सोपी सेवा. प्रखर पितृदोषावरील अतिशय साधी आणि प्रभावी असा उपाय म्हणजे हिरण्यदान. आणि ही हिरण्यदानाची सेवा आपल्याला कधी करायची आहे? ते येणाऱ्या अमावास्येला करायची आहे. ही अमावास्या कधी सुरू होते? तर 13 तारीखला सोमवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होते व मंगळवारी संध्याकाळी 2:15 वाजेपर्यंत संपते. मग ही सेवा आपल्याला मंगळवारी 12 वाजेच्या नंतर करायची आहे. अतिशय सुंदर अशी सेवा आणि अतिशय सोपी अशी सेवा. इथे लक्षात घ्या की आपण पितृदोषामुळे खूप त्रासलेलो असतो. बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी असतात की कुणाचे लग्नच जमत नाहीत, विवाहात अडचण असते. म्हणजे मुलगा शिकलेला असतो किंवा मुलगी शिकलेली असते, चांगल्या पगाराची नोकरी पण असते, तरीसुद्धा त्यांच्या विवाहात अडथळे येतात. काही जणांचे विवाह जुळतात पण संतती प्राप्तीसाठी अडथळे येतात. खूपही प्रयत्न करूनही त्यांना संतती प्राप्ती होत नाही. तसेच मुली असल्या तर त्यांना प्रखर पितृदोषामुळे खूप जास्त त्रास होतो. कारण मुलींना जास्त पितृदोष हा लागत असतो. कारण मुलींना प्रखर पितृदोष हा माहेरचा पण लागतो आणि सासरचा पण लागतो. आणि त्यामुळे वेगवेगळ्या पुढे अडचणी संभवत जातात. त्यामध्ये एक महत्त्वाची समस्या असते, ती म्हणजे आर्थिक समस्या. म्हणजे कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी कामाला यश प्राप्त होत नाही. संततीचा प्रॉब्लेम तर येतो ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्यामध्ये. मग ही अशा वेगवेगळ्या संकटाने आपण लोक ग्रासलेले असतो आणि याच्यावरती अनेक उपाय सांगितले जातात. यूट्यूबवर अनेक उपाय सांगितले जातात, पण त्यावर अतिशय साधा आणि सोपा उपाय म्हणजे हा हिरण्यदानाचा आहे. बघा, हिरण्यदानासाठी काही मोठं करण्याची गरज नाही किंवा खूप खर्चिक करण्याचीही गरज नाही. बरेच लोक प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी काय करतात की वेगवेगळे श्राद्ध घालतात. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जाऊन श्राद्ध घालतात. आणि ही श्राद्ध सर्वांनाच आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. बरेच लोक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जातात, पैसे घालतात पितृदोष जाण्यासाठी, परंतु ते श्राद्ध फळास येतच असं नाही. बरेच लोक नारायण नागबली, त्रिपिंड यासारखे विधी करतात अनेक वेगवेगळ्या लांबवरच्या तीर्थक्षेत्री जाऊन. परंतु तरीसुद्धा एवढा खर्च करूनसुद्धा त्यांना त्या समस्येमध्ये यश भेटत नाही किंवा तो प्रखर पितृदोष आपला आहे तो पूर्ण संपून जात नाही. तर त्यासाठी एकमेव असा अतिशय प्रभावी असा उपाय हा हिरण्यदानाचा आहे. आणि हा हिरण्यदानाचा उपाय आपण जवळच कमीत कमी खर्चात करू शकतो. आणि हा हिरण्यदानाचा उपाय जर तुम्ही सलग 5 वर्षे केली तर नारायण नागबली किंवा त्रिपिंड यासारखे महागडे खर्च करून आपण जी श्राद्ध वगैरे तीर्थक्षेत्रात जाऊन करतो ती करायची गरज लागत नाही. बरेच लोक करतात ही श्राद्ध वगैरे, नारायण नागबली, पिंडदान, त्यामध्ये त्यांचा खूप पैसा जातो आणि एवढं करूनही त्यांचा प्रखर पितृदोष हा संपत नाही. मग त्यासाठी एकमेव असा उपाय आहे जो अत्यंत प्रभावी आणि कमीत कमी खर्चात आहे. फक्त तुम्हाला 1 वर्ष किंवा कंटिन्यू 5 वर्ष केला की तो तुमचा पितृदोषाचा प्रभाव आहे तो कमी कमी होत जातो. तर हे हिरण्यदान कसं करावं, त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. अतिशय साधी सोपी हिरण्यदानाची पद्धत आहे, ती मी पूर्णपणे तुम्हाला सांगते. या हिरण्यदानामध्ये काय करायचं आहे की फक्त 3च वस्तू लागतात. एक म्हणजे द्रव्यदानामध्ये येतो 11 रुपये, कमीत कमी 11 रुपये. दुसरं असतं अन्नदान, यामध्ये 300 ग्रॅम पेढे लागतात. लक्षात घ्या, परत सांगते. 11 रुपये, कमीत कमी 11 रुपये घ्यायचे, जास्तीत जास्त 21 रुपये घेऊ शकता, बस एवढेच. आणि 300 ग्रॅम पेढे. आणि ह्या 2 वस्तूंबरोबर अजून एक वस्तू लागते आणि ती म्हणजे जानवेजोड म्हणजे जे ब्राह्मणाला दिले जाते, ज्याला आपण यज्ञोपवीत पवित्र समान समजले जाते. यज्ञोपवीत पवित्र समान असे जानवे आजोड आपल्याला घ्यायचं आहे. ह्या 3च वस्तू फक्त हिरण्यदानासाठी लागतात.
तर काय करायचं आहे की 11 रुपये किंवा 21 रुपये घ्यायचे, त्याच्यासोबत 300 ग्रॅम पेढे घ्यायचे आहेत आणि यज्ञोपवीत जानवेजोड एक घ्यायचं आहे. ह्या फक्त 3च वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्या आपल्याला ब्राह्मणाला दान करायच्या आहेत. तर हे हिरण्यदान आपण कोणत्या वेळी करू शकतो? तर दुपारी 12 वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत आपण हे हिरण्यदान केव्हाही करू शकतो. कोणाला करू शकतो? तर हे ब्राह्मणाला करायचं आहे. हिरण्यदान हे ब्राह्मणालाच करायचं आहे. म्हणजे जवळ आपले कोण भटजी असतील की जवळ ब्राह्मण असतील त्यांना आपण हे हिरण्यदान करायचं आहे. कमीत कमी खर्चात, यामध्ये कोणताही खर्च नाही आहे. हा कोणत्या दिवशी करायचा आहे? तर अमावास्येला करायचं आहे. तर हिरण्यदान आता तुम्ही येत्या मंगळवारी हे हिरण्यदान करायचं आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत, कारण 3 नंतर ही अमावास्या संपते. त्याच्यामुळे येणाऱ्या मंगळवारी तुम्ही 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत दुपारच्या वेळेत हे हिरण्यदान करायचं आहे. असे सलग 12 अमावास्या जर आपण हिरण्यदान केले, वर्षातून हिरण्यदान केले, तर प्रखर पितृदोष कमी कमी होत जातो. आणि सलग 5 वर्षे जर आपण हे हिरण्यदानाची सेवा चालू ठेवली तर पितृदोष हा पूर्णपणे संपतो. लक्षात घ्या, अतिशय साधी सोपी आहे. यासाठी कोणताही मोठा खर्च करायचा नाही, की नारायण नाग बली किंवा पिंडदानासारखा मोठा खर्च करायचा नाही. फक्त 3च वस्तू घ्यायच्या आहेत. 11 रुपये किंवा 21 रुपये, 300 ग्रॅम पेढे आणि जानवे जोड, ह्या 3 वस्तू आपल्याला ब्राह्मणाला दान करायचे आहेत. ही सेवा कोणी करायची आहे? तर हे हिरण्यदान स्त्रियांनी न करता फक्त पुरुषांनी करायचं आहे. आपल्या घरातील कर्ता पुरुष कोणी असेल त्याला सांगायचं आहे, तो हिरण्यदान त्याने जाऊन करायचं दुपारी 12 ते सूर्यास्तापर्यंत. परंतु ही येणारी अमावास्या आहे ती 2:15 वाजेपर्यंत संपणार आहे. आणि ही अमावास्या कुठली पकडली जाते? तर जी अमावास्या सूर्याने बघितलेली असते ती पकडली जाते. म्हणून ह्यावेळी येणाऱ्या अमावास्येला आपल्याला हिरण्यदान हे मंगळवारी 12 ते 3 वाजेपर्यंत हिरण्यदान करायचं आहे. अतिशय साधी आणि सोपी ही सेवा ही नक्कीच करा. येणाऱ्या अमावास्येला ही नक्कीच करा आणि असे कंटिन्यू 1 वर्ष 12 अमावास्या केला ना की प्रखर पितृदोष हळूहळू कमी होत जातो. कारण बऱ्याच जणांना एका जागी 2-2 तास बसून सेवा करता हे जमत नाही किंवा बऱ्याच जणांना फार मोठा खर्च करून, खूप पैसे खर्च करून नारायण नागबली, पिंडदान, श्राद्ध किंवा विविध तीर्थक्षेत्रावर जाऊन करणे शक्य नसतं. त्यांच्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. जर तुम्ही सलग 12 महिने, 1 वर्ष किंवा सलग 5 वर्ष हा न चुकता दर अमावास्येला हा उपाय केला तर प्रखरातील प्रखर पितृदोष हा पूर्णपणे समाप्त होतो. आणि ह्याच्यात एक लक्षात ठेवायची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे काय? ज्यावेळी आपण हा हिरण्यदान ब्राह्मणाला देतो त्यावेळी त्याला आपण नमस्कार करायचा आहे. परंतु त्या ब्राह्मणाने किंवा भटजीने ते हिरण्यदानातील थोडेसे पेढे वगैरे तुम्हाला जर परत केले, रिटर्न केले, तर आपण ते घ्यायचे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आपण जे हिरण्यदान ब्राह्मणाला देतो त्यातील ब्राह्मणाने किंवा त्या भटजीने आपल्याला पेढे रिटर्न केले थोडेसे प्रसाद म्हणून, तर ते घ्यायचे नाहीत. आणि जर त्यांनी खूपच आग्रह केला तर ते घ्यायचे आणि आपण पक्ष्यांना वगैरे घालून टाकायचे, ते घरी आणायचे नाही आहेत. ही फक्त एकच गोष्ट आहे. बाकी अतिशय साधी सोपी आहे. ही प्रत्येकाने ही सेवा कराच. येणाऱ्या अमावास्येला करा किंवा येणाऱ्या अमावास्येपासून प्रत्येक अमावास्येला ही कराच नक्कीच. ही अतिशय सोपी ही सेवा तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती. ही नक्कीच प्रत्येकाने करावी हीच माझी इच्छा आहे. तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. थँक्यू.